सांग की. ए ला कितीने गुणलंय के न, आणि बी ला पण कितीने गुणलंय के न. दोघाला पण के न गुणलेलं आहे. बरोबर आहे का? मग मला सांगा इथं इथं 7चं काय झालंय 5/7. इथं मी आता हे करते बा पुढं 7 ला किती न गुणल्यानंतर 28 आलं 4, मग इथं आलं 28. जसं 5 ला पण कितीने गुणा लागणार इथं 4 न गुणल्यामुळे इथं पण काय करणार मग तुमची त्याला 5 चौक झालं पहिला गट आपला. चला पुढे घ्या इज इक्वल टू परत 5 ला 5 झाले 35, मग 5 ला किती गुणला असेल किती 7 न, मग 5 7 35, मग खाली पण 7 न गुणायचं 7 7 49 कळतंय का? ह्याला पण 7 न गुणायचं, वरच्याला पण 7 न गुणलं खाली पण 7 न गुणायचं. आता मला सांगा 7 इथं पॉइंट मध्ये आन्सर आलंय 7चं निम्म झालंय. 7चं निम्म किती 3.5, 5चं निम्म 2.5 2.5. त्याला हाफ केलेला आहे. काय केलेलं आहे सांगा हाफ केलेलं आहे. काय केलं हाफ केलेलं आहे. चला आता हा झाला पहिला प्रश्न. आता झाला दुसरा प्रश्न. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर निम्म्याच्या निम्म. बघा 9 ला कितीने भागायचं 2 न, मग 14 ला पण कितीने भागायचं 2 न. परत 14 ला कितीने गुणलं 3 न, मग 9 ला पण कितीने गुणायचं 3 न. परत 14 ला किती न भागलं इथं निम्म्याचे निम्म केले म्हणजे 14 ला 4 न भागलं, कितीने भागलं मग 9 ला पण कितीने भागायचं 4 न भागायचं. 9/4 होते. 9/4 येईल का रे व्यवस्थित मला वाटत नाही काहीतरी. 14च्या निम्म 7 झालं आणि 7च्या निम्म 3.4 3.5 आलं. तसं 9 ला 4 न भागून बघा जरा येते का चेक करून. 9/4 येते. ठीक आहे येते बघितलं मी. लक्ष द्या इकडे 9/14 आहे. बघा कॅल्क्युलेशन कसं होते. किती आलं 9/2 केलं ना. किती उत्तर 9/2 4.5. मग 14/2 किती येणार किती आलं 7 आलं. किती उत्तर आलं 14/2 7 आलं. परत 14 त्रिक किती केले 42. 14 त्रिक किती आलं 14 त्रिक 42 येणार इथं का तर बघ 14 त्रिक 42. मग 9 त्रिक किती येणार 9 त्रिक किती येणार 27 येणार. परत 9 ला कितीने भागायचं आहे 4 न भागायचं, कारण 14चं किती झालंय 3.5. निम्म्याच्या निम्म 9च्या निम्म 4.5 आणि 4.5च्या निम्म 2.25. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढायचं. फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे, त्यामुळे एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज नाही. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिले तरी पण काय फरक पडणार. चला ह्या प्रश्नामध्ये 7चं झालंय 14, मग 6चं किती होणार 12 होणार. 7 दुनी 14 6 दुनी खाली 2 गुणलं वरती पण 2 गुणायचं. इथं झालंय 6चं 18, मग 7चं किती होणार किती स्पीड आहे बघा. 6 त्रिक 18 7 त्रिक 21 वरती 3 न गुणले. इथं 6चं झालंय 3 म्हणजे 6चं निम्म मग 7चे निम्म हा. चला 12चं 3 झाले 12चं 3 झाले म्हणजे निम्म्याच्या काय केलं निम्म. मग याचं 10च्या निम्म्याचे निम्म किती होते 10चे निम्म 5 आणि 5चे निम्म 2.5 बरोबर आहे. 12 दुनी 24 2 गुणलं 10 दुनी 20 2 गुणायचं. 5 10 50 इथं 50 झालंय. मग 4 10 40 4चे निम्म 2 5चे निम्म 2.5. सगळ्यात सोपं होतं सगळ्यात सोपं. पहिला प्रश्न आपण सोडवायला लावलाय. कुठला काय करायचं रेशो घ्यायचा आहे. कोणाचा घ्यायचा आहे रेडियस. रेडियस म्हणजे कोण असते रे त्रिज्या. त्रिज्या वरती घ्यायची आणि त्याचा सर्कम्फरन्स काय करायचा खाली घ्यायचा. त्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे बघूयात.
सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. चला रेडियसला काय घेतो आपण, आर घेतोय. रेडियसला काय घेतोय, आर. आणि परिघला काय घेतोय आपण, 2 पाय आर. आर ला आर कट, वरती काय नाही म्हणलं, काय राहिलं 1 2 पाय. म्हणजे आपला रेशो काय आला, 1 to 2 पाय. हे झालं पहिलेच, म्हणजे सूत्र पाठ पाहिजे. त्रिज्याला पण काय घेतोय, आर घेतोय. आणि परिघला काय घेतोय, 2 पाय आर. आर ला आर कट, वरती काय नाही म्हणलं 1 राहिलं, खाली काय राहिलं 2 पाय. तर आता दुसरा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न काय आहे, तुम्हाला इथं दुसरा प्रश्न सोडवायला लावलेला आहे खंड. काय दिलाय, रेशो ऑफ सर्कम्फरन्स आणि रेडियस. रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि त्याचा एरिया. त्याचा एरिया म्हणजे परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे पहिला परिघ घ्यायचा, इथं काय घ्यायचा, सर्कम्फरन्स घ्यायचा. पहिला काय घ्यायचा, सर्कम्फरन्स. काय चुकलं वाटतं स्पेलिंग, सर्कम ना, आणि फरनची काय बघा, सर्कम्फरन्स. परिघ आपण काय घ्यायचं सांगा, एरिया. त्याचा काय घ्यायचं, एरिया. क्षेत्रफळ घ्यायचं त्याचं, काय घ्यायचं आहे, क्षेत्रफळ. मग चला आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला मी आता सांगितलं तुम्हाला, 2 पाय आर. आणि एरियाचा फॉर्म्युला, एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. काय तो, पाय आर स्क्वेअर, पाय आर वर्ग. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. आणि याचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर. चला काय कट होते सांगितला, पायला पाय कट. आता यामध्ये इथं आर 2 आहेत, मग 2 आर आपण वेगळे करूया, आर इंटू आर. ह्यातला एक आर कट झाला, वरचा एक कट झाला, मग 2 अपॉन आर. म्हणजे फायनल आन्सर काय आलं, 2 to r. काय आलं, 4 लिहिलं, तर आपण मराठी शिकवलेलं नाही. 2 to r काय येणार, फॉर्म्युला पाठ झाला सगळ्यांचा. क्वेश्चन नंबर कितवा, 3. चला ह्यामध्ये कुणाचा रेशो काढायचा आपल्याला, डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. म्हणजे स्क्वेअरचा डायगोनल आहे वरती, स्क्वेअरचा काय आहे, स्क्वेअर डायगोनल. स्क्वेअर डायगोनल. आणि खाली काय येणार, त्याची साइड येणार. काय येणार, बाजू. खाली बाजू येणार. आणि वरती चौरसाचा काय आहे, कर्णू. चौरसाचा काय सांगा, कर्ण आहे. चौरसाचा कर्ण कसा काढायचा असतो हे पहिला आपल्याला माहित पाहिजे. चला चौरसाचा कर्ण कसा काढायचा, आपण साईडला इथं सगळं एक्सप्लेनेशन काढायचं आहे. इथं घेतोय बा, चौरसाचा कर्ण कसा काढायचा. चौरसाची बाजू किती दिल्या सांगा आपल्याला, 7 दिलेले आहे. किती दिलेले आहे, 7. मग आपल्याला पायथागोरस सूत्र माहित आहे सगळ्यांना. काय सांगा पायथागोरसचा फॉर्म्युला, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. म्हणजे इथं कर्ण कोण आहे सांगा, एसी आपला कर्ण आहे. मग इथं कसं करणार, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पायथागोरस सूत्रानुसार. AC आपला किती आहे काढायचा आहे, तो AC स्क्वेअर आहे तेव्हा. AB किती आहे, 7चा वर्ग, 7चा वर्ग 49. किती वेळा आलं, 2 वेळा. पण AC चा वर्ग आहे म्हटल्यावर आपलं फायनल आन्सर काय येणार आहे इथं, AC इज इक्वल टू अंडर रूट 49 इंटू 2 7 इंटू 2 आलं. कारण 49 कोणाचा वर्ग आहे, 7चा. 7 करणी 2 आणि 2 आहे तसं आतमध्ये राहतं. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, 7 करणी 2 येते. किती येते सांगा, 7 करणी 2. मी डायरेक्टच यामध्ये त्या पद्धतीने लिहितो बघा. इथं अंडर रूट मध्ये घेतोय, अंडर रूट काय 7चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर ह्याच्या सूत्रानुसार कर्ण काढायचा. आणि साइड किती आपली 7 आहे. इज इक्वल टू 7चा वर्ग किती झाला 49, ह्या 7चा वर्ग किती झाला 49. 49 गुणिले किती आलं 2 अपॉन किती आलं 7. 49 ला बाहेर काढा किती आलं 7 आलं. 7 करणी 2 भागिले काय आलं 7. 7 ला 7 कट झालं, आन्सर काय आलं करणी 2/1 म्हणजेच अंडर रूट 2 इज इक्वल टू 1.
अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. मी बऱ्याच वेळेस शॉर्टकट केलेला आहे. तुम्हाला जर लेंथ वाढवायची असेल तिथे लिहायचं बाय पायथागोरस थेरम. अँगल एबीसी किती आहे तर 90 डिग्री आहे. अँगल एबीसी 90 डिग्री असल्यावर काय तर हा झाला कर्ण, हायपोटेनस याचा वर्ग हा यांच्या दोघांच्या वर्गांच्या बेरजी एवढा असतो. हे सगळं त्यानुसार सोडवलं. इथं दिले बघा हे एक्सप्लेनेशन कसं केले. आता यामध्ये चौथा प्रश्न आहे. सांगा काय दिलेलं आहे. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला रेक्टँगल आहे का काय बघा, कुणाचा रेशो काढायचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आयत दिलेलं आहे. काय दिलंय, आयत. आयताची काय काय दिले बघा, लांबी किती आहे 5 आणि रुंदी किती आहे 3.5 आहे. मग लक्षात ठेवा हे लेंथ आहे आणि ही तिची काय आहे ब्रीडथ आहे. मग पहिला आपल्याला काय काढायचं, त्यांचं पेरिमीटर करायचं. काय काढायचं आहे, हा मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला सांगा आता मला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, आयताची परिमिती काय येणार, आयताची परिमितीचं सूत्र काय येतं, आयताची परिमिती काय फॉर्म्युला आहे, 2 इन द ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीड्थ. चला 2 लेंथ किती, लेंथ किती आपली 5 आणि ब्रीड्थ किती आहे, किती आहे 3.5. चला फायनल आन्सर काय आलं आपलं, 5 आणि 3.5 किती होतात 8.5 होतात. किती होतात, आणि 8.5 आणि 8.5 किती झाले 17. किती होतं 8.5 आणि 8.5 किती होतं, 8.5 आणि 8.5 किती होतं 16 आणि वरचा हाफ हाफ 17 झाले. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. चला एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला सांगा. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल आयताचे क्षेत्रफळ. बघा कोणाला सूत्र आठवते, आयताचे क्षेत्रफळ. चला कोण सांगताय आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला मला, लांबी गुणिले रुंदी. काय फॉर्म्युला त्याचा, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आपल्याकडे 5 आहे आणि रुंदी किती आहे 3.5. चला 3.5 5 वेळा किती रुपये होतात, गुणाकार करा. 5 5 25, 5 हाच्याला 2, 5 तरी 15 आणि 2 17. 17.5 स्क्वेअर सेंटीमीटर जर असेल तर, स्क्वेअर काय आलं सेंटीमीटर, इथं आलं सेंटीमीटर दिलेले ऑलरेडी त्यांनी. आता हे करून फायनल काय करायचं आपल्याला, इथं 2 दिले का, रेशो कुणाचा काढायचा आहे तेव्हा पेरिमीटर वरती घ्यायचं, एरिया काय करायचा खाली घ्यायचा. मग रेशो कसा आहे ते जरा सांगा आता. पेरिमीटर अपॉन एरिया, पेरिमीटर म्हणजे परिमिती छेद काय आलं, परिमिती छेद काय येणार एरिया येणार. एरिया म्हणजेच काय क्षेत्रफळ. मग चला परिमिती किती आहे ते सांगा मला पटकन. पेरिमीटर आपण किती काढले 17 काढले आणि एरिया किती आहे 17.5 आहे. चला खालचा पॉईंट वरती 0 वाढवायचं म्हणजे किती झालं 170 छेद 175. चला ह्याला किती न भाग जातोय 5 न भाग जाते. किती भाग जातोय 5 न, 5 न भागायला 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 त्रिक 15, 5 सत्ते 35, 34 छेद 35 आन्सर आलं. किती आलं, अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे. जरा हे मोठं आहे, लिहून घ्या.